ओ माय गॉड! मला माहित नव्हतं मी एवढी व्हायरल आहे. मला माहित नव्हतं की लोकं माझ्यावरती इतके रील्स बनवतायत, इतके मीम्स बनवतायत, इतकं ट्रोल करतायत. पण रुचिता फार लवकर बऱ्याच गोष्टींवर ट्रिगर होताना दिसलीस. बऱ्याच गोष्टींचा ट्रॉमा आहे असंही बोलताना दिसलीस. तर प्रत्येक गोष्टींवर ट्रिगर होणं आणि रिॲक्ट होणं तुला गरजेचं वाटत होतं त्या घरात? कारण की या गेममध्ये सुरुवातीला तुम्हाला ग्रुप लागतो पुढे जाण्यासाठी. किंवा राखी असंही म्हणताना दिसली की विशाल टिश्यू सारखं यूज करतो मुलींना वगैरे. प्रभू त्या पदराखाली चालतोय, पण त्याच्यावरती कधी भाष्य नाही केलं गेलं. मला तिचे लिप्स फील होतील, मला तिच्या पूर्ण शरीराचा, अंगाचा एक-एक अंग फील होईल. आणि त्याच्या नादात मी त्या पर्सनल स्पेसमध्ये घुसतेय, त्याच्या नादात मी तिला धक्का-बिक्का देईल आणि मग मला बिग बॉस घराच्या बाहेर काढतील. इतकं वल्गर लेव्हलवरती राखी सावंत बोलते, त्याच्यावरती कधी भाष्य नाही केलं गेलं आणि माझ्या शेंगदाण्या फुटाण्या त्याला तुम्ही शिव्या समजून काहीतरी बोलत होते. तर तुला असं वाटतं का की वाईल्ड कार्ड सदस्यांनी तुझा गेम वीक केला बाहेरच्या गोष्टी सांगून? रुचिता, खूप खूप स्वागत आहे तुझं व्हायरल कट्टामध्ये. कशी आहेस आणि बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्या पडल्या सगळ्यात पहिली गोष्ट रुचिताने काय केली? मी अजून पण त्याच घरात अडकलेली आहे. मी फिजिकली इकडे पण मेंटली मी अजूनही तिकडेच आहे. मी खूप मिस करतेय घर. घराच्या बाहेर आलेल्या आधी सगळ्यात आधी मी बघितलं की माझ्या Instagramवरती काय चालू आहे, सोशल मीडियावर काय चाललंय आणि एवढं ट्रॅफिक बघून माझ्या अकाउंटवरती मी हक्की-बक्की झाली आहे. सो चांगलं वाटतंय. पण बाहेर तू म्हटलंस की खूप ट्रॅफिक झालंय, तर ते आता सगळं बघून पहिली रिॲक्शन काय होती आणि आता हे सगळं कसं हँडल करायचंय? माझी पहिली रिॲक्शन ही होती की ओ माय गॉड! मला माहित नव्हतं मी एवढी व्हायरल आहे. मला माहित नव्हतं की लोकं माझ्यावरती इतके रील्स बनवतायत, इतके मीम्स बनवतायत, इतकं ट्रोल करतायत. पण कुठेतरी मला ते पण आवडतंय. सो मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. कीप ऑन हेटिंग, कीप ऑन लव्हिंग. पण बऱ्याचदा ना भाऊच्या धक्कावरती रितेश सर बोलताना दिसलेत की म्हणजे चांगलं वागण्याबद्दल काही हिंट दिले आहेत किंवा सल्ले दिलेत, तरीही रुचिता तशी वागली नाही. निगेटिव्ह साईडलाच तू जात होतीस, असं का? मी ते वेळोवेळी सुधारणा करत राहिले. ज्या गोष्टी भाऊंनी सांगितल्या त्या सगळ्या मायनस करत आल्या. पण माझा एक प्रॉब्लेम होता, मी त्या मायनस करायचे आणि काहीतरी नवीन इन्क्लूड करायचे. सो त्या ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कुठेतरी गणित चुकत होतं. शेवटी मी 2 आठवड्यामध्ये सगळ्याच चुका मायनस केल्या होत्या. पण आय थिंक तेच माझ्या गेमला कलाटणी होती, जिथे अख्खीच माझा ओरिजिनल फ्लेवर निघून गेला होता आणि मग मी प्राजक्ताताई बनत होते. मे बी म्हणून बाहेर पडली. पण रुचिता फार लवकर बऱ्याच गोष्टींवर ट्रिगर होताना दिसलीस. बऱ्याच गोष्टींचा ट्रॉमा आहे असंही बोलताना दिसलीस. तर प्रत्येक गोष्टींवर ट्रिगर होणं आणि रिॲक्ट होणं तुला गरजेचं वाटत होतं त्या घरात? माझी पर्सनॅलिटीज अशी आहे की मी खूप रिॲक्टिव्ह आणि माझं पेशन्स लेव्हल खूप कमी आहे. त्या घरामध्ये इतक्या ट्रिगरिंग गोष्टी असतात की माणूस रिॲक्ट करतं आणि प्रत्येकाचं रिॲक्ट करण्याची लेव्हल, वे ऑफ एक्सप्रेशन हे खूप वेगळं असतं आणि आय थिंक माझी जशी पर्सनॅलिटी आहे, त्या गोष्टीला इतकीशी गोष्ट मला खूप जास्त लागत होती आणि त्या वेनेच ते माझ्या तोंडून निघत होतं किंवा मी रिॲक्ट करत होते. सो मी कोणाला दुसऱ्याला किंवा स्वतःला दोष नाही देणारी माझी 22 वर्षाची पर्सनॅलिटी आहे, जी एका महिन्यात नाही बदलू शकत. आणि विशाल आणि तुझ्या नात्याबद्दल बरेच प्रश्न घरातही उभे केले, घराबाहेरही उभे केले. मग तुमच्या वयातलं अंतर असू दे किंवा राखी असंही म्हणताना दिसली की विशाल टिश्यू सारखं यूज करतो मुलींना वगैरे. तर तू या सगळ्यांकडे कसं बघतेस? विशाल टिश्यूसारखं यूज करू नाही तर कशासारखे यूज करू, मला जेन्युइनली काही फरक पडत नाही. तो त्याचा पर्सनल आयुष्याचा पर्सनल त्याचा मुद्दा आहे. राहिला प्रश्न गेमचा, तर कधीही आमचं लव्ह रिलेशन, रोमॅन्टिक रिलेशन कधीही नव्हतं. आम्ही नेहमीच ॲक्सेप्ट केलं की वी डू लाइक ईच अदर माणूस म्हणून. माणूस म्हणून आम्हाला एकमेकांचा सहारा होता. जसं मला रोशनदादा आवडतो, जसं त्याला रोशनदादा आवडतो, माणूस म्हणून आम्हाला एकमेक आवडत होतं. जसं मला सागरदादा आवडतो, सागरदादाला मी आवडते. एक इमोशनल अटॅचमेंट, एक लॉयल्टी, एक ट्रस्ट होतं त्या घरामध्ये. ब्लाइंड ट्रस्ट होतं त्या घरामध्ये. जेव्हा घर अगेन्स्ट वर्सेस 2 होतं, तेव्हा आम्ही एकमेकांचं एक सपोर्ट सिस्टम होतो आणि त्याच्या पलीकडे काही नव्हतं. जे रोमॅन्टिक लव्ह अँगल आणि इतक्या घाणेरड्या लेव्हलवरती कलाटणी दिली होती, तसं काहीच नव्हतं. ते जे दर्शवलं गेलं, दाखवलं गेलं, तसं काहीच नव्हतं. आणि तुमची टोळी होती तीही फार गाजली आणि टोळीचा मेन विशाल आहे असं बऱ्याचदा म्हटलं गेलं. पण जे टोळीत होते ते एक-एक करून बाहेर पडले आणि जिने विशालचं नाही ऐकलं, अनुश्री बाहेर पडली आणि ती आज घरात आहे. तर हा विशालचा गेम प्लॅन होता का? असंही मनात कधी येतं का, की जे टोळीतले होते राधा, रोशन, आता तू एक-एक करून बाहेर पडलात? मला नाही वाटत की हा विशालचा गेम प्ले होता. कारण की या गेममध्ये सुरुवातीला तुम्हाला ग्रुप लागतो पुढे जाण्यासाठी
आणि त्या ग्रुपमध्ये असं नव्हतं की आम्ही कोणी इंडिव्हिज्युअली दिसत नाही. आमची इंडिव्हिज्युअली पर्सनॅलिटीज इतके स्ट्रॉंग होते, आम्ही जितके पण लोक होतो आणि आम्ही डिफरंट होतो. आम्ही चारही लोक, रोशन दादाची पर्सनॅलिटी शांत स्वभावाची, माझी खूप लाऊड, अनुश्री हुशार, विशाल मास्टर माइंड, आम्ही चारही पण लोक इंडिव्हिज्युअल लेवलला दिसत होतो. कुठेतरी टोळी नेहमीच टार्गेटेड होती, खूप जास्त टार्गेटेड होती. हे सेम काट्यामध्ये होत होतं, त्या काट्यावरती कधी भाष्य केलं नाही गेलं, पण हे टोळीवरती नेहमी लांछन उडवलं गेलं की आम्हाला कोणतरी चालवतंय, काहीतरी चालवतंय. सगळ्यांना तिकडे ते प्रभू त्या पदराखाली चालतोय, पण त्याच्यावरती कधी भाष्य नाही केलं गेलं. सो आय थिंक हे फक्त टार्गेट होतं आणि आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला. आणि ते जेव्हा तुटलं नाही तेव्हा एक एक करून घरी गेलं. एक नरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्या नरेटिव्हच्या अंडर कंटेस्टंट्समुळेच आम्ही बाहेर पडलोय, हे मला असं वाटतं. तू म्हणालीस की ट्रोल केलंय वगैरे, पण रुचिताला तिच्या बोलण्यावरून फार ट्रोल केलं गेलंय. मग ते रताळ्या वगैरे हे सगळे शब्द असू देत, खरकटी हे तू बोललीस आणि ते एक वेगळं दिसलं, तर यावर आता तुझं काय उत्तर? जे मी खरकटी बोलली होती, मी तेव्हाही हे मेन्शन केलं होतं की तन्वीने एक नवीन गेम प्लॅन विचार केला होता रुचिताला घराच्या बाहेर काढायचा. की तिला असं होतं की ती माझ्या पर्सनल स्पेसमध्ये घुसेल, शी वुड कम टू क्लोज टू मी, इतकी जवळ की मला तिचे लिप्स फील होतील, मला तिच्या पूर्ण शरीराचं, अंगाचं एक एक अंग फील होईल. आणि त्याच्या नादात मी त्या पर्सनल स्पेसमध्ये घुसतेय, त्याच्या नादात मी तिला धक्का बिक्का देईल आणि मग मला बिग बॉस घराच्या बाहेर काढतील. कारण की तिला माहिती होतं की मी अग्रेसिव्ह होऊन जाते जेव्हा कोणी माझ्या इतक्या जवळ येतं. मला जेव्हा ती इतक्या जवळ यायची तेव्हा त्या चीड येत होती आणि त्याच्यात ते तोंडाचा जो भपका होता, मी त्याच्या नादात तिला खूप लिटरल वे मध्ये मी तिला खरकटी बोलली होती. मी कुठल्याही वे मध्ये जो दुसरा अर्थ दाखवला गेलाय तो मी कधीच बोलले नव्हते. कधीही मी तिला त्या दुसऱ्या वेने नव्हते बोलले. खूप लिटरल वेने मी बोलले होते. तो दुसरा मिनिंग दाखवला गेला, दर्शवला गेला. मी तेव्हा सुद्धा क्लिअर केलं की मी तिला त्याच वेने बोलते ज्या वे मध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. तर सेम शब्द मी रोशन दादाला आणि विशालला पण बोलायचे रोज की इथे खरकट लागलंय वगैरे. पण ते दाखवलं गेलं की मुलीला बोललं, मुलाला बोललं, ते कधीच मुला मुलीसाठी काही वेगळं नव्हतं आणि जे दुसरं मिनिंग होतं ते मिनिंग मला माहीतही नव्हतं, ते जे दाखवलं गेलंय. राहिला प्रश्न रताळ्या बिताळ्याचा, तर त्याच्यात का शिव्या असतात तर ते ऑलरेडी त्यांनी बीप केलं होतं. इतकं वल्गर लेवलवरती राखी सावंत बोलते त्याच्यावरती कधी भाष्य नाही केलं गेलं आणि माझ्या शेंगदाण्या फुटाण्या त्याला तुम्ही शिव्या समजून काहीतरी बोलत होते. पण रुचिता, आयब्रो वरूनही फार मीम्स बनतायत. तू पाहिलंस का तुझ्या मीम्स? कशावरून? आयब्रोज वरून. बाप रे, कपाळावरच्या मिशीवाली बाई, मी इतकी हसलीये, मी इतकी हसलीये. मला टू बी ऑनेस्ट आधी जर का रोडीसच्या वेळेसची रुचिता असती तर मी रडत बसले असते, पण मला खरंच मज्जा येते. मी सगळे माझे मीम्स, माझं ट्रोलिंग मी एन्जॉय करते. टू बी ऑनेस्ट मला खूप मज्जा वाटते लोकांची क्रिएटिव्हिटी आणि लोक रुचिता बनण्यासाठी जे काय कपाळावर चिटकवत आहेत, जे काय आयब्रोजच्या मध्ये पेननी, पेन्सिलनी, मार्करनी ड्रॉ करतायत, एवढं मोठे कानातले एवढी नथी वापरतायत, मला मज्जा येते ते सगळं बघायला. सो अजून क्रिएटिव्हिटी दाखवत राहा, मला मज्जा येते. तू म्हणालीस की रोडीजमध्ये असती तर तू रडली असतीस, पण शेवटच्या आठवड्यात रुचिता फक्त रडताना दिसली आणि मला वाटतं तुला संस्कृती आहे का, संस्कृती बोलली सुद्धा की तू फक्त आता रडताना दिसते. तर तुला असं वाटतं का की वाईल्ड कार्ड सदस्यांनी तुझा गेम वीक केला बाहेरच्या गोष्टी सांगून? वाईल्ड कार्ड मध्ये एवढं कॅलिबरच नव्हतं. ते स्वतःचा गेम नाही लिफ्ट करू शकत, माझा कुठे ड्रॉप करणार आहे? स्वतःच आलेला प्रलय आला होता, प्रणय झाला होता त्याचा. सो मला नाही वाटत त्यांच्यामध्ये एवढं कॅलिबर होतं. मी गेम माझ्या गेम चेंजमुळे झालाय. रोशन दादा जेव्हा गेला होता तेव्हा मी कुठेतरी खचले होते. जिथे मला कळलं होतं की माझ्या गोष्टी काहीतरी बाहेर अशा चुकीच्या दिसतात, मी त्याच्यामुळे कुठेतरी डिस्टर्ब झाले होते. पण याच्यामध्ये कुठेही संस्कृतीचा काही हात नव्हता. संस्कृती स्वतःच कन्फ्युज होती, रेवा स्वतःच कन्फ्युज होती, त्यांनी स्वतःच्या चाव्या गमावल्या होत्या. ते मला काय वीक करणार? मी माझ्या भावाच्या एक्झिटमुळे कुठेतरी मला वाईट वाटत होतं आणि मेजर रिझन माझ्या इमेजपेक्षा माझा भाऊ गेला होता, माझं एक जेन्युइन नातं गेलं होतं. मी तिथे कुठेतरी इमोशनल लेवलवरती एक बॅकस्टेप आले होते आणि माझ्या गेम चेंजच्या नादात माझी कुठेतरी वेगळी कलाटणी लागली होती. माझे रायव्हलरी सॉफ्टन करण्याच्या नादात वेगळी कलाटणी लागली होती. रडणं 7 आठवडे जी पोरगी कंटिन्यू इतकी स्ट्रॉंगली स्टँड करतीये, ती जर का 8व्या आठवड्यात पण नाही रडली तर मी पण एक माणूस आहे, मलाही गोष्टी फील होतात. माझ्या जवळचा व्यक्ती जर का गेलं तर ऑफकोर्स मी कुठेतरी थोडीशी तरी मला ते अफेक्ट करेल आणि मला जर का अफेक्ट नाही झालं तर ते माझं कधी नातं खरं नव्हतंच असं मला वाटतं. सो 7 आठवडे जी खंबीरपणे एका दगडासारखी उभी होती, त्या दगडालाही पाझर फुटला आणि आय थिंक तो पाझर त्या माझ्या भावामुळे फुटला होता, कुठल्याही प्रलयमुळे, प्रणयमुळे नव्हता फुटला. नक्कीच. थँक्यू सो मच रुचिता. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.